हाय, मी रुपाली. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज पाडवा असल्यामुळे ना सकाळपासून घरातलं वातावरण अतिशय प्रसन्न, उत्साही होतं आणि सकाळी छान माझं मी स्वतःचं आवरून घेतलं आणि तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावं. म्हणून ही पटकन एक छोटीशी क्लिप घेतली, कारण नंतर गडबडीत राहून जाईल आणि सकाळपासून बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्या प्रिपरेशनच्या, पण ते सगळं काही व्लॉगमध्ये शेअर करणं शक्य नाही, कारण प्रत्येकाच्या घरी सण समारंभ साजरा केला जातो तेव्हा थोडीशी गडबडही असते. तर आम्ही दोघांनी मिळून तर गुढी जी आहे ती उभारून घेतली. मिस्टरांनी देवाची पूजा केली होती आधी आणि मग गुढी उभारायला आम्ही त्यांना थोडीशी मदत केली आणि यावेळेला प्रज्ञानीसुद्धा बरीचशी मदत केली. गुढी उभारून झाली आणि इथे जी पूजा आहे गुढीची तीसुद्धा करून घेतली. हे नवीन वर्ष जे आहे तर ते सगळ्यांना आनंदाचं, उत्साहाचं, आरोग्याचं जावं हेच प्रार्थना करून नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ती छान मंगलमय केली. आणि खूप छान इथे ना एक योग पण जुळून आला. ते मी पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणारच आहे. काय झालं मलासुद्धा कल्पना नव्हती बघा. आणि इथे मुलांनीसुद्धा आशीर्वाद घेतला गुढीचा, आम्ही दोघांनीसुद्धा घेतला. त्यानंतर प्रज्ञानीनं त्याच्या पप्पाचासुद्धा आशीर्वाद घेतला, विश केलं त्यांना. मी सुद्धा केलं आणि दादानी विश केल्यानंतर ना लोलो काय आमचं मागे राहत नाही. असं पण दिवसभरात लोलो किती वेळा पाया पडत असतो काय माहिती, पण त्याला ना खूप आवडतं आमच्या सगळ्यांच्या पाया पडायला आणि तो पडत असतो. असो तर इथे मी सुद्धा मिस्टरांचा आशीर्वाद घेतला. आजचा दिवस ना खूप छान होता. पॉझिटिव्ह एक बोलतात ना फीलिंग येत होती सकाळपासूनच. आणि आपले सगळे सण असेच असतात, एक छान वातावरण निर्माण करून जातात घरामध्ये. आणि मी इथे वाकली होती पाया पडायला, ते हे म्हणत होते बस झालं एवढं वाकू नकोस, आणि याच्यावर आमचे जोक्स चालले होते, हसू येत होतं आम्हाला. तर आता पाडव्याची पूजा झाली होती, गुढीची पूजा झाली होती आणि आता होता वेळ प्रसाद देण्याचा. तर सगळ्यांना आता प्रसादसुद्धा देते. प्रसाद काय आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. काजू कतरी पण मिळणार. बाबू दार, बाबू आराम बाजार. गुढी उभारल्यानंतर मी सगळ्यांना चहा वगैरे दिला, कारण त्यांनाही कामाला जायचं होतं. आणि थोडा वेळ बसली, म्हटलं चला बाकीचा स्वयंपाक थोडाफार होता तो सुद्धा आवरून घ्यायचा होता. आणि या विंडोमध्ये ना हवा इतकी असते ना की दिवा काय राहतच नव्हता. आणि एक्स्ट्राची जी काच होती ना दिव्याची माझी खराब झाली होती आणि माझ्या लक्षातही राहिलं नाही की ती लागेल, मला आणावी लागेल. त्याच्यामुळे थोडीशी गडबड झाली, पण असो मला सारखं सारखं उठून दिवा लावायला लागत होता. आता सगळं झालं की मग मी जाणार आहे स्वयंपाकघरामध्ये. थोडंफार सकाळी स्वयंपाकाची तयारी केली होती, थोडीफार बाकी आहे. तर आता ती सगळी तयारी जी आहे ना राहिलेली ती आता करणार आहे मी आणि पटपट आवरून घेणार आहे, कारण बाकीची पण कामं असतात दिवसभराची. स्वयंपाकामध्ये ना मी काजूची भाजी बनवलेली, ओल्या काजूंच्या गराची भाजी, त्याचबरोबर ना चवळीची पालेभाजी होती, पुऱ्या, श्रीखंड होतं, त्यानंतर बटाट्याची भजी काढली होती, मिरच्या काढल्या होत्या, पापड, असा सगळा स्वयंपाक होता. आणि अजून काय काय बऱ्याचशा गोष्टी होत्या, पण सध्या तब्येतही ठीक नव्हती आणि त्यामुळे मग म्हटलं चला जेवढं होईल थोडं सिम्पलच करूया. आणि स्वयंपाक थोडा जास्तच केला होता, उरला तर म्हटलं संध्याकाळी खाता येईल आपल्याला. आणि त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे माझा आवरला. गुढीला नैवेद्यसुद्धा दाखवून घेतला मी. आणि गुढी जी आहे ती संध्याकाळीच आता उतरली जाईल, त्यामुळे त्याच्या आधी नैवेद्य म्हणजे 12च्या आधी नैवेद्य दाखवायचा असतो आमच्याकडे. तर आता तो नैवेद्यसुद्धा मी दाखवून घेणार आहे. 12 तर नाही 12:30 झाले मला करेपर्यंत सगळं. असो पण सगळा स्वयंपाक जो आहे तो छान पद्धतीने झाला होता, सिंपल.
चलते-चलते लेफ्ट और राइट को दोनों जगह पीना मकान हुआ तो घर बन जाए। बाहर स्टाइल तर आता 4:45 होत आलेल्या आहेत आणि आता थोड्या वेळाने गुढी जी आहे ती उतरणार आहे. आणि आवाज तुम्ही बघताय माझा खूप खराब आहे आवाज. 2-3 दिवस झालं खूप त्रास होतो आहे सर्दी खोकल्याने आणि काल तर चक्क खूपच म्हणजे भयंकर त्रास झाला खोकल्याचा. पण म्हटलं चला नववर्ष आहे, नवरात्रसुद्धा चालू झाली. आज चैत्र नवरात्र जी आहे तीसुद्धा चालू झालेली आहे. 9 दिवस उपवास तर नाही आहे पण 9 दिवस पाळणार आहे आणि दुर्गा सप्तशतीचा ग्रंथसुद्धा वाचायचा आहे मला या नवरात्रामध्ये. सो त्याची पण तयारी होती आणि देवाची पूजा गुढी या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे सकाळी ना स्वतःला असं छान फ्रेश करून घेतलं आणि आवरून छान तयारी झाली. गुढी जी आहे तीसुद्धा लवकर उभारली गेली कारण मिस्टरांनासुद्धा लवकर कामाला जायचं असतं. तर आजचा माझा लूक कसा वाटतो आहे मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. सिम्पल अशी तयार झाली होती झटपट. आणि तर हा जो नेकलेस तुम्ही बघता ना तर तो रिसेंटलीच मी भुलेश्वरवरून घेतला होता आणि त्याच्यासोबत हे इयरिंगसुद्धा आहे. खूप छान नेकलेस आहे, मला खूप आवडला आणि अफोर्डेबल रेंजमध्ये. स्वयंपाक काय बनवला तो तर शेअर केलाच तुमच्यासोबत. संध्याकाळी अजून काहीतरी गोडाधोडाचं बनवायचं आहे कारण काल जसं बघितलं तुम्ही तर शेगडी जी आहे ती नवीन आणलेली आहे आणि गोडाचा छान पदार्थ असं काही झाला नाही. तर श्रीखंडपुरीचा बेत होता त्यामुळे म्हटलं चला काहीतरी गाजराचा हलवा वगैरे बनवूया किंवा शिरा तरी ॲटलिस्ट बनवूया. तर ते बनवणार आहे संध्याकाळी, ते शेअर करेन. आणि उद्या जो आहे तो स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे सो त्याचीसुद्धा तयारी आहेच. तर त्याच्यासाठी पण थोडीफार तयारी मला आज करायची आहे. बघू आता काय मला शेअर करता येईल दिवसभरात ते शेअर करेनच. अपेक्षा करते तुम्हाला ब्लॉग आवडला. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आज गुढीपाडवासुद्धा आहे आणि चैत्र नवरात्रालासुद्धा सुरुवात झालेली आहे. नवरात्रीतला पहिला दिवस होता आणि योग जुळून आला होता महालक्ष्मी मंदिरात दर्शनाला जायचा कारण आमच्या छोट्या बाबूला दर्शनाला घेऊन जायचं होतं. सो मंदिरात आम्ही गेलो दर्शनासाठी. खूप छान असं दर्शन झालं. तुम्हाला दर्शन व्हावं यासाठी छोटीशी क्लिप घेतली होती. त्यानंतर मग थेट आम्ही पोचलो सिद्धिविनायक मंदिरात. तिथेसुद्धा दर्शन घ्यायचं होतं कारण जसं मी म्हटलं की बाळाला दर्शन करून आणायचं होतं. तर असा हा ना अचानक योग जुळून आला होता. अचानक दिराने जे आहे ते ठरवलं होतं दर्शनाला जायचं आणि खरंच खूप छान वाटलं कारण नवीन वर्षात चांगली सुरुवात झाली होती. आणि त्यानंतर मग ना बाकीचे सगळे गेले घरी आणि मी आणि मिस्टर लोलो आम्ही तिघंही मठात आलो होतो दादरच्या. तर तिथेसुद्धा छान असं दर्शन झालं. तर असा माझा गुढीपाडव्याचा आजचा दिवस नवरात्राचा दिवस छान असा स्पेंड झाला. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा.